श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. तया अनारताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. त्या निरीच्छाची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती, त्या कुलरहिताची जाती व गोत्र आपणच होते. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धी होय. त्या अवर्णनीय पुरुषाचे लक्षण, अमर्यादाची मर्यादा, मनबुद्धी नसलेल्याची मनबुद्धी आपणच होते. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके. त्या निराकाराचा आकार, व्यापाररहिताचा व्यापार व अहंकाररहिताचा अहंकार आपणच होऊन राहते. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. त्या नामरहिताचे नाव, त्या जन्मरहिताचा जन्म व कर्मरहिताचे कर्म आपणच होते. तया निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. त्या निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, त्याला कान नाहीत अशाचे कान व चक्षुरहिताचे चक्षु, ती आपणच होते. तया भावातीताचे भाव, तया निर्वयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. त्या भावरहिताचे भाव, निर्वयवाचे अवयव, फार काय सांगावे. सत्ता मात्र पुरुषाची सत्ता सोडून बाकी सर्व तीच होते. ऐसे निया प्रकृती, आपुलिया सर्व व्याप्ती, तया विकारा ते विकृती माझी कीजे. याप्रमाणे ही प्रकृती आपल्या सर्व रूपाने व्यापून त्या कार्यरहित पुरुषाला कार्यामध्ये घालते. तेत पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दसे, चंद्रमा अवशे पडिला जैसा. ज्याप्रमाणे प्रकाशरूप चंद्र अमावस्येला आला असता प्रकाशरूप न दिसता अमावस्येसारखा दिसतो, त्याप्रमाणे पुरुषाचे असंगत्वादी पुरुषत्वही प्रकृती दशेत प्रकृती दशेसारखे दिसते. विदळ बहु चोखा, मिनलिया वाला एका, कसू होय पांचका जयापरी. वालभर शुद्ध सोन्यात हिनकस मिळवले असता त्याचा कस 5 रुपये किमतीचा होतो. का साधू ते गोंधळी, संचरुणी सुये मैळी, नाना सुदिनाचा बाळी दुर्दिनू कीजे. किंवा ज्याप्रमाणे पिशाच चांगल्या माणसाच्याही अंगात शिरून त्याला कुकर्मात प्रवृत्त करते, किंवा अभ्रे सुदिनाला दुर्दिन करतात. जेवी पय पशूच्या पोटी, का वनी जैसा काष्टी, गुंडुनी घेतला पटी रत्नदीपू. तसेच ज्याप्रमाणे दूध पशूच्या पोटात असावे किंवा अग्नी लाकडात असावा, रत्नदीप वस्त्रात गुंडाळून घ्यावा. राजा परादिनू जाहला, की सिंहू रोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामुखे. राजा पराधीन व्हावा किंवा सिंह रोगाने व्यापावा, त्याप्रमाणे असंग पुरुषही प्रकृती दशेत आला असता, प्रकृतीच्या अधीन झाला असता आपल्या असंगत्वादी स्वरूप धर्माला मुक्तो. जागता नरू सहसा, निद्रा पाडून जैसा, स्वप्नीची आसोसा वशू कीजे. ज्याप्रमाणे जागत असलेला पुरुष अकस्मात त्याला झोप येऊन स्वप्नातील सुखदुःख भोगाच्या तो स्वाधीन होतो, तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे, उदासंतुरी गुणे आतुडे जेवी. त्याप्रमाणे अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावल्यामुळे पुरुषाला गुणाचा भोग होतो. ज्याप्रमाणे स्त्री सद्गुणाने उदास पतीलाही स्वाधीन करून घेते, तैसे अजानित्या होये अंगी जन्ममृत्यूचे गाये, वाजती जैलाये गुणसंघाते. त्याप्रमाणे जन्मरहित व नित्य अशा पुरुषाच्या अंगी गुणांचा संबंध झाला असता जन्ममृत्यूरूपी दुःखाचे घाव पडू लागतात. परी ते ऐसे पंडूसुता, तातले लोह पिटिता, जेवी वनिशीची घाता बोलती तया. पण ज्याप्रमाणे अर्जुना तापलेले लोखंड पिटले असता लोखंडावर होणारे घाव वनीचे ठिकाणीच होतात, असे लोक बोलतात. का आंदोळलिया उदक, प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. किंवा पाण्याला हेलकावे दिले असता त्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब अनेक रूप होते. अज्ञानी लोक ते प्रतिबिंबाचे नानात्व
चंद्राचेच समजतात. दर्पणाची जवळिका दुजेपण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये. आरशाजवळ असण्याने त्यात मुखाचे प्रतिबिंब पडून जसा मुखाला दोनपणा येतो किंवा केशरामुळे स्फटिकाला लालपणा येतो, तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही. त्याप्रमाणे गुणांचा संबंध होऊन जन्मरहित पुरुष जन्मला असे वाटते, एरवी तो जन्मत नाही. अधमोत्तमा योनी याशी ऐसिया मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी अत्यंजादी जाती. स्वप्नात संन्यासी जसा आपल्याला अत्यंजादी जातीत जन्मलेला पाहतो, त्याप्रमाणे पुरुषाला बऱ्या वाईट योनी प्राप्त होतात असे जाण. म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा, येत गुणसंगूची असे का लागी मूळ. केवळ सत्ता मात्र पुरुषाला जन्म नाही व भोगणेही नाही. या सर्वांना गुणाचा संबंधच कारण आहे, लक्षात घे. श्लोक. उपद्रष्टा हनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरा, परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन पुरुषा परा. ज्ञानोबा तुकाराम. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. हा प्रकृतीच्या कार्यात उभा असला तरी जुईच्या झाडाला टेका दिलेल्या खांबाप्रमाणे केवळ आधाररूप असून, पृथ्वी व आकाश यांच्यात जेवढे अंतर आहे तेवढेच याच्यात म्हणजे पुरुषात व प्रकृतीत अंतर आहे. प्रकृती सरितेच्या तटी मेरू हो या किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटोनेने. अर्जुना, ज्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला पर्वत नदीत प्रतिबिंबित झाला तरी नदीच्या प्रवाहाने तो लोटला जात नाही, त्याप्रमाणे हा पुरुषही प्रकृतीरूप नदीच्या काठी असलेला अढळ असा मेरू पर्वत होय. प्रकृती होय जाये हा तो वस्तूची आहे, म्हणून या ब्रह्माचे होय शासन. हा प्रकृतीचा आहे नाही असा अनुभव येतो, याचा मात्र आहे असाच अनुभव येतो, नाही असा अनुभव येत नाही. म्हणूनच पुरुष हा आपल्या शुद्ध स्वरूपाने ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवांचे शासन करणारा आहे. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये, या लागी ये वर येतू. हा पुरुषाच्या योगानेच प्रकृतीला अस्तित्व प्राप्त होते, त्याच्या सत्तेमुळेच तिच्यापासून जगद्रूप कार्य उत्पन्न होते. म्हणून हा प्रकृतीचा भरतार झाला आहे. अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी, तिया रिगती याच्या पोटी कल्पांत समयी. प्रलयापर्यंत जो असंख्य काळ असतो, त्या काळात ज्या ह्या सृष्टीमागून सृष्टी उत्पन्न होतात, त्या सर्व प्रलयाच्या वेळी पुरुषाच्या ठिकाणी लीन होतात, म्हणजे अव्यक्त होऊन राहतात. हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोळ लागवी, हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोळ लागवी, अपारपणे मवी प्रपंचाते. हा पुरुष प्रकृतीचे शासन करणारा असून ब्रह्मांडाचा पसारा दाखविणारा जादूगार आहे. आपल्या अमर्यादपणाने तो प्रपंचालाही मर्यादा घालणारा आहे. पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी, बोलिजे ते अवधारी ययातेची. या देहामध्ये परमात्मा आहे असे जे म्हटले आहे ते यालाच म्हटले आहे, लक्षात घे. अगा प्रकृती परोता एकुआती पंडुसुता, ऐसा प्रवादुतो तत्वता पुरुष हा पै. अर्जुना, प्रकृती पलीकडेही एक पुरुष आहे असा ज्याचा शास्त्रातून उल्लेख आहे, तो पुरुष हाच होय. श्लोक. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतीं च गुणे सहा, सर्वता वर्तमानोपि न स भूयोभिजायते. ज्ञानोबा तुकाराम. जो निखळपणे येणे पुरुषा यया जाणे, आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. जो या पुरुषाला अशा शुद्धपणाने जाणतो व गुणांचे सर्व कर्म ते प्रकृतीचेच आहे असे समजतो. हे रूप हे छाया पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. हे रूप आहे, ही छाया आहे, पलीकडे पाणी आहे, दिसते ती भ्रांती होय. असा ज्याप्रमाणे धनंजया विवेक करावा, त्याप्रमाणेच हा प्रकृती पुरुषाचा विवेक अर्जुना ज्याच्या चित्ताला दिसू लागला, तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना. दयाची मना गोचर झाली, तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे, परी आकाश धुईन मैळे तैसा असे.
तो शरीराचा संबंध असताना विहित निषिद्ध अशी सर्व कर्मे करो, पण ज्याप्रमाणे आकाश धुळीने मळत नाही त्याप्रमाणे तोही त्या कर्माने लिंपित होत नाही. आथिले निदेहे जो न घेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपितो. देह असूनही ज्याला देहाची आसक्ती नाही तो देहपात झाल्यावर पुन्हा जन्माला येत नाही. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू, उपकारू अलौकिकू करी पैगा. याप्रमाणे हा एक प्रकृती पुरुष विवेकच त्याच्यावर अलौकिक उपकार करणारा आहे. परिहाची अंतरी विवेक भानुची आपरी, उदे जेते अवधारी उपाय बहुत. पण हा प्रकृती पुरुष विवेक अंतकरणात सूर्याप्रमाणे अखंड प्रकाशरूप राहील असा उत्पन्न झाला पाहिजे. तो ज्या उपायाने उत्पन्न होतो ते उपाय पुष्कळ आहेत, ते सांगतो ते ऐक. श्लोक. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानम् आत्मना, अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबा तुकाराम. कोणी एकू सुबटा विचाराचा आगिटा, आत्मानात्मकिटा पुटे देऊनी. हे थोर योद्धा अर्जुना, कोणी आपल्या शुद्ध चेतन आत्मस्वरूपाचे व देहादिक दृश्य जड पदार्थांचे ऐक्य करून झालेल्या हिणकस जीवस्वरूपाला विचाररूप अग्नीत पुटे देऊन 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद, निवडिती शुद्ध आपण पे. 36 प्रकारच्या पदार्थांचा कार्यभेद निशेष नाहीसा करून बुद्धीने आपल्याला शुद्ध करून घेतात. तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची आदिटी, देखती गा किरीटी आपण पेची. आणि नंतर अर्जुना, शुद्ध झालेल्या आपल्या ठिकाणी आत्मध्यानरूप दृष्टीने केवळ आपल्या शुद्ध स्वरूपाला पाहतात. आणि कपय देव बघे चित्त देती सांख्य योगे, एकते अंग लगे कर्माचेनी. आणि दुसरे कित्येक देववशात सांख्ययोगाच्या द्वारा तर कित्येक कर्मयोगरूप भक्तीच्या आश्रयाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती लावतात. श्लोक. अन्ये त्वे मजानंता श्रुत्वा नेभ्य उपासते, तेपि चातींतरेव मृत्युम श्रुतिपरायणा. ज्ञानोबा तुकाराम. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे, हे भवा बेहुरे आगवेची. या निरनिराळ्या प्रकारांनी हे संपूर्ण संसाररूप दुःखापत्तीतून निसंशय पार पडतात. परी ते करीती ऐसे अभिमानू दौडुनी देशे, एकाची विश्वासे टेकती बोला. कित्येक दुसरे असे करतात की आपण अत्यंत मूढ आहोत हे जाणून व शहाणपणाचा अभिमान सोडून देऊन जीवाचे हित कोणते अहित कोणते हे जे योग्य रीतीने जाणतात. जे हिताहित देखती हानी कवना घेपती, पुसोनी शुनू हरिती देती सुख. जीवांच्या झालेल्या हानीची ज्यांना करुणा येते व ज्यांची विचारपूस करून व समाधान करून जे त्यांचे दुःख नाहीसे करतात व सुख देतात, अशा एखाद्या आत्मप्राप्ती करून घेतलेल्या ज्ञानाच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवतात. तयाचे निमुखे जे निघे ते तुले आदरे चांगे, ऐकोनिया अंगे मने होती. अशा साधू पुरुषांच्या मुखातून जे जे निघेल ते ते आदराने श्रवण करून शरीराने व मनाने त्यांच्यासारखे जे आचरण करणारे होतात. तया ऐकणे याची नावे ठेविती गा आगवे, तया अक्षरांशी जीवे लोण करीती. अशा सत्पुरुषांच्या मुखाने श्रवण होणार आहे हे कानावर आल्याबरोबर बाकीची सर्व कामे बाजूला सारून जे ऐकतात व त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरावर आपला जीवभाव ओवाळून टाकतात. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा, पासुनी निगती ओजा गोमटिया. तेही अर्जुना, शेवटी याप्रमाणे मरणरूपी समुद्रात बुडालेल्या समाजापासून म्हणजे या संसारापासून उत्तम रीतीने बाहेर पडतात. ऐसेसे हे उपाये बहुवस येते पाये, जाणावया होये एकी वस्तू. याप्रमाणे अद्वैत ब्रह्मवस्तू जाणण्याकरता असे हे पुष्कळ उपाय येते आहेत. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मतित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ. आता हे बहु बोलणे पुरे करू व सांगितलेल्या सर्व उपाय रूप अर्थाचे मंथन करून काढलेले सिद्धांतभूत नवनीत तुला देतो. हे तुले निपंडू सुता अनुभव लहाना आईता,
हेरतव तुझ होता सायास नाही. अन्वय पंडुसुता हेतुलेनी तुझा आईता अनुभव लहाना होता. तव हेर सायास नाही. अर्जुना एवढ्यानेच तुला अनुभवाचा सहज लाभ झाला असता. मग इतर श्रम करावे लागणार नाहीत. म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू. सोलिव निर्वचू फलितार्थूची. म्हणून या सिद्धांतभूत नवनीताची बुद्धीने मांडणी करून व विरोधी मताचे खंडन करून निर्भेळ व सर्व निरूपणाचा निष्कर्षभूत अर्थच तुला सांगतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.